पाणी घेऊन जायच्या आधी म्हटलं खंडोबा देवळात भरपूर दिवस आलो नाही आणि काल दुपारती होती तरी पण काय नव्हतं. एकदा म्हणजे दर्शन घेऊन जावं. इकडे खंडोबा मंदिर आहे आमचं. इकडं जर त्या वर्षातून 2 वेळा याची यात्रा होते आणि ह्यावेळेस मी यात्रा मिस केली याची. माझ्या ह्याच महिन्यात होती काहीतरी, किती तारखेला एक मिनिट सांगतो, बहुतेक 11 तारखेला काहीतरी होती वाटतं. 11 तारखेला होती. तर मी यात्रेला पण आलो नाही. आणि हे आमच्या इकडचं जागृत मंदिर आहे. खंडोबाचं चांग पहिलं तुम्हाला इथून पूर्ण दाखवतो. ती पालखी आहे आमच्या खंडोबाची पालखी, जी रोज नाही प्रत्येक आठवड्यातून एकदा रविवारी ही पालखी पूर्ण अशी मंदिराला अशी पूर्ण राऊंड मारत असते. आणि यात्रा दिवशी पण त्या पालखीचा भरपूर मोठा मान असतो. आणि इकडे सिद्धनाथाचं मंदिर आहे ते पण हा रथ, खंडोबाचा हा रथ आहे. आणि हे सिद्धनाथचं मंदिर, सिद्धनाथाचं जे खंडोबा मंदिराच्या साईडला आहे सिद्धनाथचं मंदिर आहे. सिद्धनाथाचं चांग इकडच्या साईडला अजून आहे. हे म्हणजे पूर्ण डेव्हलप झाले आता, कमी कमी 1.5 ते 2 वर्ष झालं असतं पूर्ण डेव्हलप होऊन. आणि या खंडोबाच्या मंदिरामध्ये लग्नसुद्धा होतं त्या इथे सगळ्यांची. पहिले इकडच्या साईडला होत होते, आता इकडे होतं लग्न. मंदिर असं आहे. काल खरं तर दुपारची होती आणि मी काल आलो नाही, कारण कालच गावावरून आलो, पुण्यावरून आलो मी, त्याच्यामुळे काही येऊ शकलो नाही. भारी पूर्ण मंदिर पूर्ण डेव्हलप केले, लग्न वगैरे पण होतात तिथे. आणि इकडं पहिली ह्याच्या मागच्या साईडला इकडं पहिल्यांदा शाळा भरत होती. आता ती शाळा मागच्या साईडला भरते, तिकडं मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला भरते. तिकडचं पोर आहेत, वयस्कर लोक वगैरे इकडे मस्तपैकी बसून गप्पा वगैरे पण मारत असतात. आणि इथे वर्षातून 2 वेळा साखळी तुटते. साखळी तुटली की जत्रा ओपन झाली पाहिजे. मी काही जास्त माहिती देऊ शकत नाही, म्हणजे काय तर चुकीची माहिती होऊन जाईल माझ्याकडनं. त्याच्यामुळे जेवढं थोडंफार माहिती आहे ना तेवढंच फक्त सांगतो मी. आणि हे पण इकडे साईडला नवीन वगैरे मंदिर वगैरे तयार व्हायला ते इकडच्या साईडला. हे पण मंदिर पहिलं होतंच, पण आता फक्त डेव्हलप केलं आहे. इकडं बानाई माता तिथं मंदिर आहे. बहुतेक हेच मंदिर हे वाटतं ना, जुनं मंदिर हे इकडच्या साईडला बांधले असं मला वाटते, पण माहीत नाही. पहिलं लहानपणी आम्ही इकडे यायचो ना, त्या पण टायमिंगला ह्याच्यावरती चढत होतो. दाखवतो एक मिनिट, लय भारी वाटायचं. ह्याच्यावरती असं पूर्ण वर चढत होतो. ते पण आहे इकडं वरती, एकदम वरती जाऊन इकडं दिवा पण लावतात. आणि खंडोबा मंदिराचं शिखर आता इथून तर काय दिसणार नाही मला वाटतं, एक मिनिट तरी पण बघू दिसते का. हां, इकडच्या साईडून दिसते तेव्हा पूर्ण शिखर. आमच्या गावात एक म्हण आहे, माहीत नाही ती खरी आहे का कुठे, की ह्या शिखराच्या वर कोणासुद्धा घर जात नाही, म्हणजे कोण बांधू शकत नाही. ह्याच्या हाईट एवढं कोणी घर बांधू शकत नाही. एकदा एका कार्यकर्त्याने ट्राय केलं होतं, नाही झालं, त्याच्याने पॉसिबल नाही. बहुतेक मैदान प्रत्येक गावामध्ये असं असू शकतं. आणि खंडोबाच्या मंदिरासमोरच आता सध्या हे झाकून ठेवले, पण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिथं आणि तीच इकडं बनते. हे बघा, ही कार्यकर्ता कसा करतो इकडं.